नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सर्वच पक्षांकडून सुरू आहे। आज देखील भाजपच्या प्रभाग 8 मध्ये जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते झालेलं आहे। ताई, आपल्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे। खरं तर याच प्रभागातून आपण नगरसेवक झालेला होता, आज आमदार म्हणून तिसरी टर्म त्या ठिकाणी करताय। कसं वाटतंय, एकंदरीत कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे पक्षाचा? आज प्रभाग क्रमांक 8 मध्ये चारही उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन इथे संपन्न झालेलं आहे। त्यासाठी आमचे शहराचे अध्यक्ष सुनीलजी केदार आणि अनेक शहरातले पदाधिकारी हे मोठ्या संख्येने आज इथे उपस्थित होते। त्याचबरोबर या परिसरातले नागरिक सर्व मोठ्या संख्येने कार्यकर्ते सर्व उपस्थित आहेत। खरं तर गेल्या 2002 पासून या प्रभागामध्ये 3दा नगरसेवक 3दा आमदार अशा विविध पदावर बसवण्याकरता या नागरिकांचं खूप पाठबळ मला मिळालेलं होतं। त्याचबरोबर जेव्हा जेव्हा इथे निवडणुका झाल्या, म्हणजे अगदी विधानसभेला सुद्धा माझ्या विरोधात ह्याच प्रभागातले नगरसेवक होते, तरीसुद्धा लोकांनी मला मोठा लीड, मोठं मतदान या प्रभागातनं केलेलं आहे। आत्तापर्यंत चारही नगरसेवक हे शिवसेनेचे होते आणि त्यांनी आता दुसऱ्या शिवसेनेत गेलेले आहेत। उद्धव सेनेतून ते परत आता शिंदे सेनेत गेलेले आहे। त्यामुळे लोकांचा विश्वास हा त्यांच्यावर नाही, ज्याला आपण म्हणतो की एकनिष्ठता किंवा कुठे एक ठिकाणी थांबणं हे नसल्यामुळे लोकांचा आता पूर्णपणे त्यांच्यावरचा विश्वास उडालेला आहे। गेल्या 8 ते 9 वर्षात त्यांनी कुठलंही ठोस असं काम केलेलंच नाही, परंतु जे आमदार निधीतनं आम्ही कामं केले त्याचंही चुकीचा संदेश या प्रभागात देण्याचं काम केलं। आपण आमदार निधीतलं काम असलं तर ते आम्हीच केलेलं आहे किंवा आपलंच नाव तिथे हे करायचं, परंतु जनता इतकी सुज्ञ आहे, इथले सर्व नागरिक हे अतिशय सुशिक्षित आहेत, त्यांना सर्व माहिती आहे आणि त्यामुळे येणाऱ्या 15 जानेवारीच्या मतदानाला इथले नागरिक यावेळेस नक्कीच बदल करतील आणि चारही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे विजयी होतील याची मला खात्री आहे। नक्कीच माझ्यासोबत रश्मी हिरे देखील आहेत। अनेक दिवसांपासून याच प्रभागामधून आपण इच्छुक होता, पक्षाचा निर्णय त्या ठिकाणी झाला, आपण तात्काळ त्या निर्णयाला त्या ठिकाणी सामावून घेतलं, सगळ्यांना पुन्हा पाठबळ दिले, प्रचारात मोठ्या या ठिकाणी आपण ताकदीने उतरलात, काय सांगा? नक्कीच अतिशय चांगलं वातावरण प्रभाग क्रमांक 8 मध्ये आहे। खरं तर हा भारतीय जनता पार्टीचाच बालकिल्ला आहे। ह्या प्रभागातल्या लोकांचा विश्वास हा भारतीय जनता पार्टीवरती जास्त आहे आणि आम्हाला प्रचार करताना अतिशय चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांचा मिळत आहे। नक्कीच माझ्यासोबत उमेदवार प्रवीण पाटील देखील आहेत। खरं तर नवी संधी या ठिकाणी मिळाली आहेत, आमदार आपल्यासोबत आहे, खरं तर मोठी ताकद या ठिकाणी आहे आणि आव्हान देखील आहे, कारण ज्या ठिकाणी आपण निवडणूक लढतायत समोरचे जे उमेदवार आहे ते शिंदे सेनेचे संपर्क नेते आहेत। किती आव्हान वाटतंय प्रचारामध्ये, कशा पद्धतीने नागरिकांना आपण त्या ठिकाणी कौल मागताय? खऱ्या अर्थानं तुम्ही प्रथम असं सांगतो, सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय भेटतो ही म्हणजे भारतीय जनता पार्टी। भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांनी आमच्यावर विश्वास दाखवून आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ही संधी दिली आणि आव्हान वगैरे काही नसतं, काम करायचं, आव्हान फेलण्याची ताकद आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये। आमच्या मागे कार्यसम्राट आमदार सौ सीमाताई हिरे यांचं पाठबळ असल्यामुळे आजच आमचा विजय निश्चित आहे। कोणकोणते कामं प्रभागामध्ये आहे, कारण आगामी सिंहस्थ कुंभमेळा आहे, अनेक गावठाण भाग देखील या प्रभागामध्ये येतो, त्यासोबत मोठा शहरी भाग देखील या प्रभागात आहे। तसं बघायला गेलं तर गंगापूर गावापासून तर जयंत सर्कलपर्यंत अतिशय मोठं क्षेत्रफळ असलेला मतदारसंघ आहे, पण जी कामं मागच्या नगरसेवकांनी केली त्याच्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात आमच्या आमदारताईंनी केली। गंगापूर गावातील मराई मातेचं मंदिर असेल, आमच्या इथे बालाजी मंदिर येथील भक्तनिवास असेल आणि मोठा पूल असेल, धबधब्यावरती असेल, अनेक जॉगिंग ट्रॅक्स असतील, अभ्यासिका असतील, असे अनेक कामं ताईंच्या माध्यमातून केले, जेणेकरून हे समोरच्या विरोधकांना काही कामच ठेवले नाही सांगण्यासारखी यांनी काही केली का नाही, तरी आमचा विजय हा ताईंनी जे कामं केले त्याच माध्यमातून पुढे आम्ही निवडणूक सामोरं जात आहोत आणि त्याच्यामुळे आमचा विजय आजच निश्चित आम्ही सांगतो। नक्कीच माझ्यासोबत उमेदवारांसह आमदार देखील होते। आपण जर बघितलं तर मोठा पाठिंबा या ठिकाणी उमेदवारांना मिळतोय, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता आहे ते आम्हालाच कौल देईल असा विश्वास देखील यावेळी भाजपच्या या उमेदवारांकडनं व्यक्त केला जातोय। कॅमेरामॅन किरण कटरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।